भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वानंतर देशात स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच सीमेपलीकडून भारताला हदरवून सोडण्याचा एक अत्यंत कुटील आणि भयंकर कट पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संघटनेने रचला होता। या कटाचा मुख्य आधार होता पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क। भारतामध्ये एकाच वेळी विविध राज्यात IED स्फोट, पेट्रोल बॉम्ब हल्ले आणि टार्गेट किलिंग घडवून आणून देशातील शांतता आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा त्यांचा कट होता। परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांनी आणि विविध राज्यांच्या पोलिसांनी अत्यंत गुप्त आणि समन्वय मोहीम राबवून हा देशव्यापी दहशतवादी कट वेळेत पूर्णपणे उधळून लावला। पण ही मोहीम किती राज्यांमध्ये राबवण्यात आली, किती संशयितांना पकडण्यात आले आणि हे सर्व शक्य कसं झालं, सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरामॅन जयेश पाटील। या गुप्त मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी 12 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच वेळी देशातील 14 राज्यांमध्ये करण्यात आली। केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी जमा केलेल्या रिअल टाइम माहितीच्या आधारे आणि राज्य पोलिसांच्या मदतीने 1000 पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या। या अभूतपूर्व आणि समन्वय कारवाईत 14 राज्यांमधून तब्बल 253 संशयित दलालांना आणि दहशतवादी नेटवर्कशी संबंधित घटकांना ताब्यात घेण्यात आलं, ज्यापैकी 200हून अधिक मुख्य सूत्रांना तत्काळ अटक करण्यात आली। या मोहिमेत उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 62 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर हरियाणातून 52, दिल्लीतून 51, पंजाबमधून 44 आणि राजस्थानमधून 15 संशयितांवर कारवाई करण्यात आली। महाराष्ट्रातील 8 जणांना ताब्यात घेण्यात आले, तर उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, बिहार, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि केरळ या राज्यांमध्ये ही जाळे पसरलेल्या या नेटवर्कच्या मुसक्या आवळण्यात आल्या। या धडक कारवाईत दिल्ली आणि कर्नाटकमध्ये नवीन FIR दाखल करण्यात आल्या असून एकूण 80हून अधिक FIR आणि 200 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये UAPA, BNS, शस्त्र कायदा, NDPS कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांच्या हाती लागलेल्या शस्त्रांचा आणि स्फोटकांचा साठा पाहून यंत्रणाही हादरल्या। जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये थेट पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीचा शिक्का असलेले अत्यंत घातक हँड ग्रेनेड्स, तयार IED, घातक पिस्तूल, शेकडो जिवंत काडतुसे आणि स्फोटके सापडली। या पुराव्यांवरून हे जाळे केवळ स्थानिक गुन्हेगारीचे नसून त्याचे धागेदोरे थेट पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनांशी आणि ISI जोडलेले असल्याचे स्पष्ट झाले। याशिवाय शहजाद भट्टी नेटवर्कने एक नवा आणि अत्यंत धोकादायक पॅटर्न भारतात राबवण्याची सुरुवात केली होती। ते भारतातील पोलीस ठाणे, लष्करी आस्थापने, सुरक्षा दलांची कार्यालये आणि प्रमुख धार्मिक स्थळांची रेकी करण्यासाठी स्थानिक माध्यमांना आणि तरुणांना पैशांचे आमिष दाखवून कामाला लावत होते। इतकेच नाही तर या संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी करण्यासाठी छुप्या पद्धतीने CCTV कॅमेरे बसवून त्यांची थेट लाईव्ह लिंक सीमेपलीकडे पाकिस्तानमधील आपल्या आक्यांना पुरवण्याचे काम हे नेटवर्क करत होते। सुरक्षा यंत्रणांच्या या धडक कारवाईमुळे हा संपूर्ण हेरगिरीचा आणि घातपाताचा प्लॅन पूर्णपणे निष्प्रभ ठरला। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी X वर अधिकृत पोस्ट लिहून या मोहिमेची सविस्तर माहिती देशाला दिली। त्यांनी लिहिले की मोदी सरकारच्या झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम या धोरणाचा हा एक अत्यंत उत्तम पुरावा आहे। स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर देशातील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सुरक्षा दलांनी अवघ्या एका रात्रीत हे नेटवर्क मुळापासून उखडून फेकले। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या सत्रांदरम्यान गृहमंत्री संसदेत उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून विरोधी पक्षांकडून गृहमंत्री कुठे आहेत, गृहमंत्री गायब झाले आहेत अशा स्वरूपाचा राजकीय प्रचार केला जात होता। परंतु गृहमंत्री अमित शहा हे देशावरील हा मोठा दहशतवादी धोका टाळण्यासाठी अत्यंत गुप्तपणे देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या आणि विशाल मोहिमेचे नेतृत्व करत होते। या यशस्वी कारवाईमुळे विरोधकांचे सर्व राजकीय आरोप आणि टीका एका क्षणात तोंडावर पडल्याचे पाहायला मिळाले। एकंदरीत 12 ऑगस्टच्या या ऐतिहासिक आणि यशस्वी मोहिमेमुळे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की देशाच्या अखंडतेला आणि शांततेला धक्का पोहोचवण्याचा कोणताही परकीय किंवा अंतर्गत प्रयत्न सहन केला जाणार नाही। सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही आक्रमक किंवा गुप्त कारवायांना त्याच भाषेत उत्तर देण्याची ताकद आणि कटिबद्धता भारतीय सुरक्षा दलांकडे आहे। या कारवाईमुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशभरात अत्यंत सुरक्षित आणि उत्साही वातावरणात पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला। भारतीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांच्या या सतर्कतेचे राज्यभरातून आणि देशभरातून कौतुक केले जात आहे। आता याबद्दल तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।